धन्यवाद मित्रांनो, माझ्या उद्योजक मित्रांचं मनोगत ऐकल्याबद्दल आणि आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल. संपण्यापूर्वी मला थोडंसं आठवण आली तर वाचून आठवण आली तर या नवीन उद्योजकांसाठी आहे. आणि मंजिल उनको मिलती है जो रस्तों से हार नहीं मानते. मंजिल उनको मिलती है जो रस्तों से हार नहीं मानते. चलते हैं जो अंधेरे में भी वो सूरज से भी हार नहीं मानते. मशरूम की उड़ान बाकी है, जिंदगी का इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अब तो पूरा आसमान बाकी है. अनेक अनेक शुभेच्छा. असेच याद राहा, आपल्या बोलण्याचा वृद्धी करा. कारण शाळेत बसलो 6 तास झालेले आहेत. आपल्याला शाळेमध्ये पहिले अभ्यासाचं तास असायचे आणि शेवटचे खेळ आणि गाणी. त्यामुळे आता करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. आता तुम्हाला पुष्कळ वेळ दिलेला आहे. आता आम्हाला गाणी आणि खेळ याच्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे, विजय कप्टेंनी 3 नंबर सिलेक्ट केलेले आहेत. आपल्याला जो बॅच मिळाला त्यावरती जर हे नंबर असतील तर त्यांनी हात वरती करावा. त्यांना विजय आपटे त्याच्या प्रॉडक्टचं एक बॅग प्रेझेंट म्हणून पाठवणार आहे. सो मी नंबर अनाऊन्स करतो. 24 नंबर कोणाचा आहे? कोणाचा आहे त्यांनी हात वरती करा. 24 नंबर कोणाचा आहे? तुझा आहे? ये तो काय? आता नाही, त्याचा ॲड्रेस द्यायचा विजयला. नंबर 31. नेक्स्ट नंबर 31. 31. नंबर 31 कोण आहे? 31 कोण आहे? गेला. मी असं नव्हते. मग तुम्ही या इकडे, हरकत नाही. आणि नंबर 55. नंबर 55 कोणाचा आहे? माझा नाही. 55 नंबर कोणाचा आहे? बरं, 55 नंबर घरी गेली. 31 पण नाही आणि 55 पण नाही ना. नंबर 13 कोणाचा आहे? 13 असं काय करते? 13 माझा आहे. 13 माझा आहे. 13 तुमचं आहे. या पुढे या 3 जणांचे जे विजयने नंबर सिलेक्ट करून मला दिले होते त्यांना विजय त्याच्यातर्फे त्याच्या प्रॉडक्टची एक भेट वस्तू पाठवणार. तुम्ही त्याला ॲड्रेस द्या. शैला पाटील. एक मिनिट, आपण मग अजून एक नंबर तुम्ही घ्यायचा. मग बिजू कानेटकरचं पुस्तक किशोर देकरला मिळणार आहे. किशोर देकर.
पहलू में बैठे पहलू में बैठे रहो जाने की चिंता करो तुम ही सोचो जरा क्यों न रोके
उभारून सप्तसुराचा स्वर्ग उभारून चराचराना दे संजीवन चराचराना दे संजीवन अक्षय पुलकित हे नंदनवन अक्षय पुलकित हे नंदनवन पर्णफुलातून गा रे कोकिळा गा 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 रे कोकिळा गा कुकू बोलत मधुर गायनी कुकू बोलत मधुर गायनी मोहित होता सारी अवनी मोहित होता सारी अवनी कुसुम कोमलाई वनराणी कुसुम कोमलाई वनराणी नाचत थय थय गा रे कोकिळा गा गा रे कोकिळा गा मन्मथ मनीचा इंद्रधनुला मन्मथ मनीचा इंद्रधनुला स्वर पंचम तो धावून आला स्वर पंचम तो धावून आला प्रीत भेटता अनुरागाला प्रीत भेटता अनुरागाला मिलन होऊन गा रे कोकिळा गा गा रे कोकिळा गा भूलोकीच्या गंधर्वा तू भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा रे कोकिळा गा कोकिळा गा कोकिळा गा
15-20 मिनिटं जर प्रत्येकाने एकच करा, पण दोन्ही हात नका करू. नाही, असं ज्याला थांबायचं नाही, मग काय फक्त मी आणि 2 खेळणार एवढेच येऊन तिथपर्यंत जाणं आणि तो जो फिनिशिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी मुग्धा आणि स्मिता या दोघी जणी बसणार आहे. मुग्धा आणि स्मिता जिथे मुग्धाचे मिस्टर बसले त्याच्या पुढच्या खुर्चीवरती मुग्धा बसणार आहे आणि तिच्या शेजारी स्मिता बसणार आहे. आता प्रत्येक गटातनं आपण आता त्यातल्या त्यात असं करूया, कारण मगाशी मी सांगितलं पण कोणी मला भाव दिला नाहीये, त्याच्यामुळे फक्त मुली नको होत्या. 1 मुलगा 1 मुलगी, 2 मुलं 2 मुली असे 4 पार्टिसिपंट आपल्याला पाहिजे. डोक्यावर पुस्तक घ्यायचंय आणि तिथपर्यंत जायचंय, धावायचं नाही, पण चाललं कोणाचं कसं फास्ट आहे ते बघायचंय. चॉकलेट देतोय, पण त्याच्यासाठी त्यांच्यावर एक काम आहे, ॲटलिस्ट टाळ्या तरी वाजवा जेवढे आहेत ते. आता पहिली एक राऊंड होते, हा वेळ जातोय, बोलायचं नाही.
शोभा पहिली, उषा दुसरी, भारती तिसरी आणि रंजना चौथी कन्सोलेशन. सगळ्यांना बक्षीस करून पहिला दिलेले आहेत, तेव्हा अभ्यास करायचा असं आहे. प्रश्न विचारणार 5 मिनिटात 20 असा गेम आहे. मी पटापट प्रश्न विचारणार, तुम्ही पटापट उत्तरं द्यायचे. जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर दुसऱ्या गटाकडे क्लास होणार, त्यांना 1 मार्क मिळणार. अशी आपली 20 मार्काची परीक्षा आहे. प्रायमरीमध्ये होती शनिवारी अशी 25 मार्काची परीक्षा. पहिला प्रश्न मुलींसाठी. शिक्षकांच्या इनिशियल्स वरून त्यांची नावं सांगा. नी, भई, ह. एक कोणीतरी एकानेच सांगायचं, मुलींनी सांगायचंय. एका तू नाही सांगायचं, असं तू मार्क लिहिते सगळं. मुलींचा झालं का? काय नाव सांगितलं? नी, भई, ह. बरं, दुसरं मंप्रको. मंप्रको मुलींनाच आहे. नाही रेखा, तू नको सांगूस ना, तुला माहिती आहे तू शाळेत होतीस. झालं, तुझं फक्त मार्काचं काम आहे. मुलांना शिक्षकांच्या इनिशियल्स त्यांना पण सुमंगवा. सुमंगवा मुलगे. हो बरोबर आहे, वागले सुमंगवा बरोबर सांगितलं. त्र्यंरादा मुलगा त्र्यंरादा बरोबर. आता शाळेच्या सर्वात जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव काय? हा प्रश्न आहे मुलींना. हेमंत देसाई. शाळेच्या सर्वात, आता मुलींसाठी, मुलांसाठी शाळेच्या सर्वात जवळ राहणाऱ्या मुलीचं नाव काय? नाही, आपल्या वर्गातली. मुलांसाठी तिसरा प्रश्न आहे. 1 कोटी. 1 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य? 7 बरोबर आहे. ते बरोबर आहे. मुलांचं उत्तर आहे बरोबर आहे. मुलींना प्रश्न आहे. इयत्ता 7वी मध्ये फक्त मुलग्यांसाठी दिलं जाणारं, शिकवलं जाणारं पथक होतं, त्याचं नाव काय? मुलींनाच प्रश्न आहे. फक्त मुलग्यांना एक शिक्षण दिलं जायचं. बालपणात एक मार्क दे. मीठ आणि साखर. नाही नाही, हिंग असतो. आता मुलांना प्राथमिक शाळेतली शिक्षकांची नावं सांगा 2. माहिती हा बरोबर नाही मार्क रे. आता जरा थोडं मराठी साहित्यातील मुलीला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवलेले 2 साहित्यिक. तुम्ही शिरवाडकर आणि डॉक्टर विसर खांडेकर बरोबर आहे. 2 मार्क. नाही बोला उत्तर. मुलांना माहिती चुकलं उत्तर कोणालाच येत नाही. मग मार्क कोणाला नेहमी सांगते. पेरुगेट पुण्याला गेली होती, भावे स्कूल, तिथे आपण थांबलो होतो 8वी. काय करू? समीर चहाचा कप घेऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे चालला होता. नंतर तो उत्तरेकडे वळून परत पूर्वेकडे आला. तर कपाचा कान कोणत्या दिशेला होता? मुलींनी गप्प बसा.
केला होता. प्रश्न आहे, विवेक जोशी 2 मार्क मिळाले. सासूबाई नावाने, मुलांना प्रश्न आहे, सासूबाई नावाने माहीत असलेल्या बाईंचं नाव काय? देशमुख. मिळाला. मुलांना परत मिळाला. आता परत मुलींना प्रश्न आहे, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर हिरो हिरोईन असलेले 3 सिनेमांची नावं सांगा. अमर प्रेम, आराधना, आविष्कार. त्यांना दे का 2 मार्क? 2 मार्क दे. तिन्ही नावं सांगितली. असू दे. काम केलेला सिनेमा कोणता आणि तिसऱ्या भावाचं नाव काय? हे प्रेरणात्मक अर्थ. आणि कोणाच्या तोंडी? रेखा 2 मार्क दे. आता मुलीला परत सोपं आहे, मुलांनाही सोपं आहे. ओ सजना बरखा बहार हे कोणत्या सिनेमातलं गाणं कोणावर चितारित आहे? हिरोईन कोण? साधना. बरोबर आहे. मार्क दे 2. बरोबर आहे. मुलांना करेक्ट. 5 मार्क. आशा आपटे 2 मार्क. सॉरी. बसा मुलीनो गप्प बसा. अगं बोलू नका. काय उभं राहून बोल श्रीकांत. बरोबर आहे. ते त्यांना पण 2 मार्क द्याय. प्रश्न आहे, दुधापासून बनणारे 5 गोड पदार्थ सांगायचे. पटपट. हलका ओरल बोल. 5 गोड पदार्थ लवकर. आईस्क्रीम, बासुंदी, पेढा, बर्फी, श्रीखंड. दे 5 मार्क दे. 2 मार्क दे. शाळेत संगीत कवायतीच्या वेळेला जी घोषणा देत होतो ती सगळ्यांनी मिळून द्यायचे. मुलं मुली भेदभाव आणि सगळ्यांनी द्यायचे. आणि शेवटी कवायत विराम झाल्यावर टाळ्या वाजवायचो. तशा टाळ्या वाजवायच्या. आणि त्याच्यानंतर आपला बाळकृष्ण सगळ्यांचे आभार मानणारे, गेलेल्या मुलांचे पण मानणारे, ते गेल्यामुळे आपला कार्यक्रम छान झाला. ऐका, बोलू नका. तर आता तुम्हाला काय सांगितलं? हिमात पहिली घोषणा काय होती? आणि कवायत विरामच्या टाळ्या कशा होत्या? धन्यवाद. काय झालेलं आहे तेव्हा हेमंत एक प्रश्न सांग. जाऊ दे, दोघंही जिंकलेले. तेव्हा आपण सगळ्यांना पहिला नंबर आणि दुसरा नंबर देऊ. पेपर असतील तर देऊन टाकतो. निघालो आहे, पण क्षमा आणि ती म्हणते त्याप्रमाणे तिला मदत करणाऱ्या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी मिळून एक छान कार्य केलं समाजासाठी. सगळ्या ऑर्गनायझर्सचे आपल्या मित्रमैत्रिणींनो, आपली ही आजची स्नेह भेट खरोखरच श्रेष्ठ भेट झाली असून अत्यंत संस्मरणीय झाली आहे. मला खात्री आहे की एकमेकांच्या सहवासात घालवलेले काही तास नक्कीच सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी देते. कार्यक्रमाला न येऊन कार्यक्रमाची शोभा करण्यापेक्षा कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे याबद्दल या अनौपचारिक सोहळ्यात अनौपचारिक धन्यवाद. कोणताही इव्हेंट सक्सेसफुल करताना सर्व टीम मेंबरचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना धन्यवाद देतो. आता लास्ट बट नॉट द लीस्ट
तुमच्या सर्वांच्या उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला चार चांदलं एवढं मात्र खरं. आजच्या दिवशी आपण सर्व आपल्या शाळेच्या दिवसात जाऊन लहानपण अनुभवले, नाहीतर वादक हे दुसरे लहानपणच असते नाही का, पण बालपणीचा अभ्यास अरे बाबा कार्याचा तेव्हा केला. आज इतक्या वर्षांनी आपण भेटतोय तेव्हा गाणी गप्पा खेळ खेळून बालपण चांगलं एन्जॉय केलंय. 75ला हेच आहे एवढं खरं टॉनिक. आपल्या बाबूशेठचे वडे, समोसे, उपमा आणि जेवण व आईस्क्रीम यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. पाटीवी संस्थेने हॉल आपल्याला विनाशुल्क दिला. तसेच इतरही काही गोष्टी वापरायला दिल्या. श्री हेमंत फडकेवर पाटील सरांनी आपली समजून मदत केली. तसेच कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे संजय सावंत, वैभव डेकोरेटर्सचे तेजस यांच्यामुळे आमचा कार्यक्रम माईक सिस्टीम सक्सेसफुल झाला. या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रम संपला झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.